नमस्ते मॅडम, आय कार्ड घाला. नमस्ते मॅडम, आय कार्ड घाला. सरजी नमस्ते, आय कार्ड घाला. मॅडम नमस्ते, आय कार्ड घाला. मॅडम नमस्ते, आय कार्ड घाला. आता नको, नंतर निवांत घाला, पण घाला. कारण का तुम्ही नाही घेतलं तर मग तुम्ही ह्यांना कसं सांगणार मॅडम? आता सगळ्यांचं हे आलंय आणि मला सरांनी प्रॉमिस केलं होतं की आता इथनं पुढे. पण सिन्हा मॅडम कुठे बसतात आहेत का? आहेत का सिन्हा मॅडम? दिसत तर नाही. आलेत का? बर. सर कुठे आहेत? मॅडम लोक कधी येत आहेत कधी जात आहेत, मुवमेंट रजिस्टर पाळत नाही आहे, मास्टरवर सह्या करत नाही आहेत आणि आपले उच्च अधिकारी आपण चेक करत नाही. असं का करत नाही? असं का करताय? असं कसं काय म्हणजे हे योग्य आहे असं वाटतं का तुम्हाला? आणि खरंच म्हणजे अशोक घोरपडे साहेबांबद्दल खूप चांगलं नाव आहे. त्यांच्या अंडरचे सगळ्यांनी त्यांच्यासारखं वागावं असं अपेक्षा आम्ही सुद्धा करतो. मी काय म्हणतो मॅडम, माझं म्हणणं काय मग तसं तुम्ही ह्यांना नाही केलं ना तर असे कधी जातात. आता बघा ना एवढे की गेले तर त्यांचं कुणी म्हणजे केले आपण बघायचं काय जरा. चला बघूया आपण कोण कोण गेले कोण कोण बाहेर. तेच नाही आहे त्यांचं केलंय का ते तो बघू आपण. चला चेक करू आपण. जेवण कशी जाऊ शकते? संपला वेळ जेवणाचा. 2 ते 2:30 आहे. जेवणाचा वेळ संपला. चला मॅडम बघूया ना. पण ते मग ते इथं मागून मी तिथं आता पहिले आत्ताच नोंद करत होते. हां ते नोंद करत होते. रजिस्टर आहे का गमनागमनचं? गमनागमन आणि मस्टर नाही मॅडम धन्यवाद. मस्टर आणि गमनागमन दोन्ही मागवा. मस्टर आणि काही कारण सुद्धा नाही हो. कारणच नाही काही म्हणजे. आणि जे सांगतात ते इतके हास्यास्पद कारण सांगतात. मी तुमचंच म्हणत नाही, सगळं म्हणजे तुमच्या विभागात म्हणत नाही, सगळ्यांचंच. काय खरंच याच्यापेक्षा आपल्या नोकरीचा अपमान दुसरा काय करत असेल कोणी? तुम्हीच बघा. आणि ते मेमाने साहेब कुठे गेले त्यांनी लिहिलं आहे काय कारणासाठी. हां हजेरी त्यांची हजेरी लागली का बघा त्यांची तरी बघा अगोदर. तुमची लावली का आज तुम्ही? किती येते इथं स्टाफ? इथं हा 27 लोक. त्यातले एक ह्याला गेले टॅक्सला गेले. अच्छा तिथे मेन्शन असेल ना मग? तिथे मेन्शन असेल तिथे कुठेतरी. हां बघू का तुम्ही बघा सापडलं तर मला सांगा. ही अवस्था सर्व वाईट आहे. तारीख काय 23 ना?
नीट नाही आहे. पण परत इथं हा एक फार मोठा प्रश्न आहे की टायमिंग नीट नाही आहेत, कसं कळणार? हे गमना गमन आहे. नाही नाही, मी इथंच म्हणतो, मस्टरचं म्हणतो मी. हे मस्टर आहे ना, हो, ते मस्त. इथं टाईम लिहायला पाहिजे, इथं आल्याचा टाईम लिहायला पाहिजे. इथं कुणी लिहिलं नाही तर मी काय समजायचं? आत्ता कुणीतरी सही केली आहे एकानं, मॅडम ते जो ह्याच्यावर आलेलं आहे. आणि आता दिनेश शिंदेने केलेली नाही आहे, बऱ्याच ठिकाणी केलेली नाही त्यांनी. इतके तर ॲबसेंट आहेत का ते? आणि नंतर आरामशीर करायचं. यांनी नाही केलेली श्रीमती सोळंकी आलेली नाहीत का त्या? नाही आहेत का? ती तसं दिसत नाही आहेत. अच्छा, ते रजा विजा हे ठीक आहे, हे मी समजू शकतो, ते तर अगदी ऑफिशियली आहे. परत ह्यांनी केलेली नाही आहे. सण दत्तात्रय पवार कोण आहेत? पवार आले का तो आज? हां, मग ते बघा, त्यांनी तर आहे ना 3, 1, 2, 3, 4 म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासले सुद्धा नाही आहे. म्हणजे काय म्हणायचं त्याला? टांगसाळी त्यांची सही नाही आहे. तुम्ही त्यांच्यावर आहे, तुमच्या अंडर येतात ते. मी मागं जर येऊन गेलो ना, तू बघितलेलं आहे, म्हणजे तुम्ही स्वतः सही करताना एकदा बघू शकता ना. काय आता म्हणजे मला कंटाळा या गोष्टीचा. मी आता येणंच बंद करणार आहे फक्त. काय आणि हे बघतो, हे तर 100% लिहित नाहीत म्हणजे ते अगदी. आणि ते जाण्याची वेळ लिहित नाहीत, येण्याची वेळ लिहित नाही. मागच्या वेळेस मी ते बघितलं होतं. काय त्याला म्हणजे चेष्टा करून टाकली आहे GRची. अरे बाबा, तरी जरा बऱ्यापैकी भरलेलं तरी दिसतंय. फार छान बघा, 23 तारखेचं सगळं आहे. आणि हे जे गेलेले आहे दिनेश शिंदे, तिथं प्रेझेंटही नाही आहे. गंमत अशी बघा. आणि तो गेलेला आहे, तो अजून आलेला नाही. माझं म्हणणं काय आहे, मी सगळं समजू शकतो पण शासन समजू शकत नाही. त्यामध्ये त्यातनं सुटका नाही. भुजबळ कुठे आहेत? त्या 3ला. आता किती वाजले? आता किती वाजले? बघा, हे शेवटचं जे आहे ना, हे मी आल्यानंतर लिहिलेलं आहे. म्हणजे बाहेर गेलेले परत आलेले. त्यांनी ऐका ना, बघा, ही पद्धतच चुकीची आहे. त्या दोघींना सांगा, हे दोन्ही नाही परत आल्या आणि मग त्यांनी लिहिलं. ते तसेच चालले होते. बघा, या दोघींची जी सही हिनी काय दोघींची जबाबदारी घेतली का? तो एक गलत आहे आणि त्यामुळे दोघी चुकीचे आहे. दोघींचे म्हणजे दिवसभराचे पगार कापण्यात यायला पाहिजे असं माझं तर म्हणणं आहे. कारण का आमचं तो आलेत का? मेमाने साहेबांनी कुठे लिहिलं की इथं मी ते गेलेत म्हणून त्यांचं नावचं नाही इथं. आता बोला, कुठे मेमाने साहेब आलेत का? आता बोलूया आपण. ते का मेमन साहेब? अच्छा. आणि काय समजा की कधी गेले ते समजा त्यांचं प्रेझेंट आहे का? त्यांची प्रेझेंट नाही होतेला काय अर्थ नाही. इथे CCTV तरी आहे का? कुठे आहेत CCTV? मग इथे नाही, मग काय कुठल्या कडेने जाऊ शकतात? काय उपयोग नाही. इथं CCTV पाहिजे. तुमच्या केबिनमध्ये CCTV आहे, तुमच्या केबिनमध्ये CCTV पाहिजे. आणि हे तर एवढं महत्त्वाचं आहे की अधिकाऱ्याच्या समोर सह्या करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि ह्या दोन्ही सह्या करून पुढे त्याच्या अधिकाऱ्याच्या सह्या पाहिजे की हो हे आमच्या देखरेखीखाली झालेलं आहे. इथं दिसतच नाही आहे तसं. 12ला गेले दिनेश शिंदे, तो 3ला भुजबळ. आता किती वाजले? 3:12. कुठे आहे? हां, म्हणजे प्रेझेंट आहेत ते, पण आता बाहेर गेल्याचं नाही. म्हणजे बघ, ही तर आणखी चुकीचं आहे. काय म्हणतात बघा. नमस्ते सर. नमस्ते. बसा सर. तुमची प्रेझेंट तिथं लागलेली आहे. पण मी जेव्हा आलो तेव्हा इथं बऱ्याच जणांनी 3 वाजता गेलेले आहेत. ठीक आहे, ते कारण देतील.
काहीतरी कारण देतील आणि त्याच्यात जी सह्या केल्या ही सुद्धा सही चुकीची आहे आणि हे सगळं तुमच्या समोर पाहिजे. तर 3 वाजता तुम्ही होता का? होतं ना, मी आता वॉशरूमला घेतो. मग तुमची सही पुढे नाही आहे किंवा ही तर CCTV आम्ही कसं चेक करायचं मला सांगा ना सर. आपल्याला आपण हे कशासाठी ठेवतोय की याच्यावर मी सांगतो ना तुम्हाला हे आणि हे दोन्ही मिळून ह्याच्यावर पगार आहे आपल्याला आणि हा नागरिकांचा हार्ड अर्न मनी ज्याला म्हणतात बसा ना सर. तर तुम्ही बाहेर गेलेला आहे कुठेही त्याचं आता माझी सही करतो, गेले की माझी सही करतो. विषय तो नाही, तुमचं नावच नाहीये, तुम्ही बाहेर गेला नाहीये असा त्याचा अर्थ होतो. मी जेव्हा आलो त्यावेळी मी बाहेर कॅमेरा कमाल आहे. जेवायला गेलो असं जेवायला मी 3ला आलोय साहेब. वॉशरूमला गेलो. जेवायची टायमिंग मला तुम्ही सांगा. 2 ते 2:30. मग तुम्ही आले तेव्हा वॉशरूमला. मग मला सांगा की अर्धा तासाचं तुम्ही नाहीच आहे असा त्याचा अर्थ झाला. कारण मी जेव्हा आलो ना तेव्हा वरिष्ठांना भेटलो. इथेच असतो, इथं कुठेतरी खाली वरती. तुम्ही मला सांगा चला तुम्ही ते होते हे जर सिद्ध करू शकता का? जेवायला गेले होते. जेवायला जाणं चुकीचं आहे. अहो इथंच गार्डन विषय तो नाही, इथंच गार्डन नाही, खुर्ची सोडायची नाही. सर तुम्हाला नियम तुम्हाला खरंच माहिती आहे का? GR मध्ये स्पष्ट लिहिलंय खुर्चीवरनं उठायचं नाही. खुर्चीवरनं उठायचं नाही. उठला चहाला प्यायला येस जेवायचं तिथंच. एक्झॅक्टली. बघा तुमचे बॉस सुद्धा तिथं होतात. खुर्चीतच बसायचं जेवायला, तिथंच बसायचं जेवायला आणि तिथं जेवायला दुसरीकडे मग घरी जाणार लोक. आणि आता मी आलो ना तर मी बघितलं तुम्हाला की तुम्ही 15 मिनिटं तरी नाही आहे तुम्ही. तर हे गलत आहे आणि तुमच्याकडे अधिकार दिलाय की ह्यांनी जर चुक्या केल्या तर तुम्ही कारवाई करायची. बरोबर. आता तुम्ही चूक केली तर त्याची कारवाई कुणी करायची हे मला सांगा. तुम्ही साहेब करतील ना. हा बॉडी कॅमेरा चालू आहे, मॅडम करतील. मॅडमचा विश्वास आहे आणि त्यांनी ते सिद्ध करायचं. नाही तुम्ही त्यांच्याबद्दल पत्र द्या, त्यांना पत्र द्या. आय कार्ड तरी घातलं होतं म्हणजे आय होप सो, आय डोंट नो, कारण का मॅडमने स्वतः घातलं नव्हतं. विषय तो नाहीये मॅडम, विषय ना आय कार्ड वॉशरूम वगैरे जातात. ऐका ना, नाही ऐका, मी हे सगळं ऐकून दमलेलं आहे. तुम्ही GR परत एकदा वाचा. मी म्हणत नाहीये तुम्ही आला तेव्हा नव्हता. मी काय म्हणतोय परत एकदा मी सांगतो. बघा तुम्हाला पटलं तर ठीक आहे, नाहीतर मी कोण आहे? मी सामान्य नागरिक आहे. GR असं म्हणतं की आवारामध्ये आल्या आय कार्ड घालायचं, ते बाहेर गेल्यानंतरच तुम्ही काढू शकता, ते काढायचं नाही व्हॉट्सो एव्हर. याचा अर्थ असा आहे की काही झालं तरी जेवायला मध्ये येतं, ह्याला मध्ये येतं, ॲलर्जी आहे, पर्समध्ये ठेवलंय, लॉकरमध्ये ठेवलंय, याला उपयोग नाही. किंवा घातलंय आणि लपून ठेवलंय, हे सुद्धा अलाउड नाही आहे. ह्यांच्यावर कारवाई कडक करा, HODनी करावी असं अपेक्षित आहे. आता जर तुम्ही हेड आहात तर असा प्रश्न होतो. तर ह्यामध्ये काय होतं माहिती आहे का? एका अर्थाने साठे लोटं होतं. अरे मग मी चूक केली, त्यामुळे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं. मागच्या वेळेस नव्हतं, तुमच्याकडे आय कार्ड नव्हतं, तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही घाला, मग ते ऑटोमॅटिक घालतील. मग त्यांना तुम्ही म्हणजे आय कार्ड न घालता तुम्ही त्यांना कसं विचारणार असा प्रश्न पडतो. असा मुद्दा आहे मॅडम. आता फक्त ह्यांचं तर मी तुम्ही म्हटलं ना, तुमच्या समोर मागवलं आणि मी म्हटलं त्यांचं नाव नक्कीच नसणार आहे आणि हे सुद्धा नंतरचे केलेले. पण आता हे बघा, ह्यांनी ह्या तर मॅडम, ह्या दोन्ही मॅडम आहेत ना, त्यांना मला भेटायची इच्छा करायची. ते कॅमेऱ्यावर आलेले आहेत, कॅमेऱ्यावर माझ्या टायमिंग असतो, लक्षात घ्या. आता प्रश्न असा आहे की मी जेव्हा आलो ना तेव्हा हे तरी तुमच्या समोर झालेलं नाही आहे, हे 2 तरी. आणि हिनी तर 3:15 आत्ता 3:15 झालेले आहेत. आत्ता बघा म्हणजे हे 3:15 म्हणजे कधी मी आणून आपल्याला किती वेळ झाला, मग किती म्हणजे हे सुद्धा खोटं आहे असं मी मानतो. असं मी मानतो, तुम्ही मानायचं की नाही तुम्ही बघा, कारण की तुमचा विभाग आहे. तर काय म्हणते का म्हणजे काय म्हणजे कशी कामं होणार नागरिकांची असा माझा स्पष्ट सवाल आहे. नागरिकांची कामाचं होणार नाहीत कारण का इकडचे अधिकारी कुठलेही त्यांना काम करायची इच्छाच नाही आहे असं मला दिसतंय. एकंदर पगाराच्या वेळी सगळे वेळेवर येतात, जेवणाची वेळा अगदी पाळतात, वर आणखीन 10 मिनिटं अगोदर 15-20 मिनिटं पुढं. आता तसं बघा ना, किती माणसं नाही आहेत, ते कुठे गेले का गेले तुम्ही चेक तरी करा. PMC म्हणजे कुठलं PMC दिनेश शिंदे कुठे गेला? हा तर गेलाय म्हणजे आमचे सगळे बिल क्लार्क आहेत आणि आमच्या इथं ऑडिटर बसायला नाही. ऑडिटर नसल्यामुळं छोट्या गोष्टीसाठी आम्हाला एक काम करा, हा सोपा सांगतो, मला लिहून द्या, मी घेऊन जातो आयुक्तांकडे आणि ह्यांना अशी काय सूट आहे का प्लीज तुम्ही बोलले. गोष्ट वेगळी, मी आता आलोय ना, मी नागरिक म्हणून आलेलो आहे. तुम्ही एवढं मानता की नाही की हे सगळे नगरसेवक आहेत, सेवक कुणाचे? नागरिकांचे.
आणि मी एक नागरिक म्हणूनच येतोय, पत्रकार म्हणून नाही. उद्या नागरिक जर आले ना तर त्यांच्यावर काही बंधन आहे. मला प्रोटोकॉल पाळावा लागतो. मी कुठल्याही अधिकाऱ्यांना ना उर्मटपणे कधी बोलणार नाही, बोलत नाही. ते तरी म्हणजे नागरिक जे सामान्य नाही त्यांना काही बंधन नाही, मालक आहेत ते. मॅडम तर मला तुम्ही म्हटलं, तुम्ही असं सांगितलं ना, मला तुम्ही एक लिहून द्या मला प्लीज. चांगली गोष्ट आहे, तुम्ही जरा सगळ्यांची काळजी घेऊन खरं ते सांगताय, लिहून द्या मला. आपण लिहून घेतो का नाही, सगळ्यांकडनं अर्ज लिहून घेतो ना. तुम्ही सर लिहून घ्या सर, आणि तुम्ही मला द्या, दोघांची मला द्या. दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर मी चाललो आपल्या माझ्या मार्गी. ओके, ठीक आहे, धन्यवाद. आहेत का? बरं, हा कुठे कांबळे कुठे आहे? नाही मी जात नाही, भेटत नाही. ऐकड वर काढ रे मित्रा, ते काय झालं तुटले सगळं मला माहिती आहे. मग तर हे बघ आहे का, हे तर आणखीन गंमत आहे. कॅमेरावर आला मित्रा. आता मी हे आता येतं काय तेच मग आता प्रश्न नाही, त्याला दोरी बांध रे. आताच हे झालं ते दुसरं आत्ताच कसं काय होतं रे सगळं, कॅमेरावर कसं काय होतं? कांबळे कुठे मला सांग. काम काय आणि साहेब ह्याला नाही गेले, जीबीला नाही गेले. जाऊ ना, जीबी संपली म्हणजे? नाही तेवढं नाही म्हणतात पण साहेब आता जेवायला आले. बरं बरं, ठीक आहे, त्यांचा काही विषय नाही. त्यांना मी परत बोलतो, त्यांच्याशी बोलतो. नमस्ते सर. ऐकड सर बाहेर काढा प्लीज. ऐकड बाहेर काढा. नाही नाही तसं नाही, तसं नाही, बाहेर काढा. मग हे जर मी ऐकड बघितलं असंच होतं. ते कसं होतं दाखव रे जरा. ते आतमध्ये ऐकडच नव्हतं, ऐकडच नव्हतं. नाही नाही तुमचं ठीक आहे, पण आत का टाकायचं? एक आयडिया सांगू का तुम्हाला? सर इथनं टाकायचं आणि इथनं काढायचं, म्हणजे ते लटकत सगळ्यात बेस्ट आहे. आणि जे का कॅमेरावर आहे ना त्यांच्या सगळ्यांवर कारवाया होणार आहेत, एवढं नक्की.